मंगलमूर्ती मोरया. प्रत्येक वर्षी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. यंदाच्या वर्षाचं काय स्वरूप असणार आहे, कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडणार आहे? या 463 समाधी सोहळा उत्सव दिनांक 17 तारखेपासून 21 तारखेपर्यंत साजरी होत आहेत. पहिल्या उद्घाटनाला मोहनजी भागवतांच्या हस्ते उद्घाटन आहे. त्याच्यानंतर मग रोजचं रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे सगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. बेला शेंड्या आहे, बाकीचे अजून भरपूर कार्यक्रम आहेत. यावर्षी नवीन एक कार्यक्रम आहे, नगर प्रदक्षिणाचा आपण एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. जसं आळंदीत आहे तसं आता आपण नवीन एक यावर्षी एक पहिलाच प्रयोग करतोय आणि फायर शोचा असे 2 प्रयोग आपण नवीन करतोय. तिथे किती दिवसाचा हा संपूर्ण कार्यक्रम असणार? 4 दिवसाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण. 17 ते 21 तारखेपर्यंतचा हा कार्यक्रम आहे आपला. प्रत्येक दिवसाची कशा पद्धतीने रूपरेषा असणार आहे, या कार्यक्रमाला कोण कोण प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत? आता प्रमुख पाहुणे म्हणजे पहिल्या दिवशी तर मोहनजी भागवत उद्घाटनाला आहे. नंतर मग अविनाश धर्माधिकाऱ्यांचं व्याख्यान आहे, अपर्णा कुलकर्णींचं व्याख्यान आहे. बाकीचे अजून पण छोटे छोटे कार्यक्रम आहेत, जसं मोहनजी भागवत शरद घासांचं कीर्तन आहे. नारदीय कीर्तनाची आपल्याकडे परंपरा आहे, त्यामुळे ती कीर्तनाची परंपरा आहे अशी. राजकीय मंडळी त्याच्यात कोण कोण प्रमुख नेते उपस्थित? आता तसं त्यांचं त्या अधिवेशनाचं मध्ये काहीतरी चाललंय त्यांचं, ते जर कन्फर्म झालं तर ठीक, नाही तर मग ते बाकीचे सगळे येतो म्हणालेत. आमदार आहेत, खासदार आहेत, सगळे येतो म्हणले.